दरोडेखोराचे पोलिसांशी संबंध? खाकीत संशयाच्या भोवऱ्यात अमोल खोतकरचा एन्काउंटर की सुपारी? छत्रपती संभाजीनगरमधील दरोडा प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आलाय। पोलिसांनी एका संशयित गुन्हेगाराचा एन्काउंटर केलाय। वाळूज MIDC परिसरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरातून 15 मे रोजी दरोडेखोरांनी तब्बल 8 किलो सोनं आणि 40 किलो चांदी असा कोट्यावधींचा ऐवज लंपास केला होता। त्यानंतर या प्रकरणात 5 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं। त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार अमोल खोतकर याला अटक करण्यासाठी सापळा रचला। मात्र त्यावेळी अमोलनं पोलिसांवर गोळीबार केला। त्यानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला। अमोल खोतकर हा जखमी झाला। त्याच्या उजव्या दंडावरती मागच्या बाजूला ती गोळी लागलेली होती गाडीत असताना। त्याच्याबरोबरती त्याची गर्लफ्रेंड पण होती, आफिसा उर्फ खुशी नावाची। त्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांनी त्याला हॉस्पिटल घाटीला ॲडमिट केलेलं होतं आणि नंतर त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केलेलं आहे। संशयित गुन्हेगार अमोल खोतकरच्या एन्काउंटर नंतर खोतकर कुटुंबियांनी पोलीस यंत्रणेवर गंभीर आरोप केले। पोलिसांनीच अमोलची हत्या केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केलाय। या प्रकरणात पोलिसांनी 2 ते 3 कोटी रुपये घेतल्याचा गंभीर आरोपही केलाय। आम्हाला न्याय द्या अशी मागणी खोतकर कुटुंबियांनी केली। मला वारंवार ही गोष्ट बोलायचा माझा भाऊ अमोल खोतकर की मला काही झालं, मी जर बाय चान्स आलो नाही घरी तर समजायचं की मला एका माणसाने मारून टाकलं। तो खूप श्रीमंत माणूस आहे, तो मला कधीही मारून टाकू शकतो। माझी सुपारी देण्यात आलेली। शासन आहे, न्याय आहे, न्यायाधीश आहे, त्याला शिक्षा देतील। तुम्ही कोण त्याला शिक्षा देणार आहे? दरम्यान संभाजीनगरातील दरोड्यात काही पोलिसांचा सहभाग असल्याचा संशय सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केला होता। मला असंही काही वेळेला असं जाणवलेलं आहे, हे जे काही दरोडे असतील किंवा हे जे छोटे मोठे चोर आहेत, यामध्ये काही डिपार्टमेंटला मधले माणसं त्यांना सहकार्य करतात अशी सुद्धा काही लोकांची तक्रार माझ्याकडे प्राप्त झालेली आहे। गेल्या काही दिवसांपासून संभाजीनगरमध्ये गुन्हे वाढले। गेल्या 10 दिवसात संभाजीनगरमध्ये 3 दरोड्यांच्या घटना घडल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। वाळूजच्या टोके शिवारात 5.5 लाखांचा दरोडा पडलाय। मिसरवाडीत बांधकाम व्यावसायिकाचं अपहरण झालं आणि त्यानंतर त्यांचा खून झाला। उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर कोट्यावधींचा दरोडा पडला। निलेश बागुल यांच्या घरातून 1.5 लाखांचा ऐवज लुटला। एकीकडे खोतकर कुटुंबियांकडून पोलिसांवर होणारे गंभीर आरोप आणि दुसरीकडे मंत्री संजय शिरसाटांचा संशय, यामुळे संशयित आरोपी आणि पोलिसांची ही खरंच चकमक होती की फेक एन्काउंटर असा प्रश्न उपस्थित होतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगारी वाढली आहे, पोलिसांचा वचक राहिला नाही। दुसरीकडे दरोडेखोरांचे पोलिसांशी संबंध असल्यामुळेच हा फेक एन्काउंटर झाला आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणाची दखल घेणार का, त्यासोबतच निष्पक्ष तपास होऊन खऱ्या आरोपींना शिक्षा होणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलंय। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम TV, छत्रपती संभाजीनगर।